नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आज संध्याकाळचा व्लॉग बनवतो आहे कारण एक औषध बनवतो आहे. म्हणजे आपण जी हळद वगैरे लावली, हळद, तूर, मूग वगैरे लावलेत, तर त्याच्यावरती आता हे पावसाळ्यातून कशा किडी पडतात. तर त्या किडीपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक शेतीप्रमाणेच हे करतो आहे. त्याच्यामुळे कुठलं केमिकल नाही आहे. फक्त मी काय करतो आहे, मुंबईवरनं काही कडुलिंबाची जी पानं भेटतात ती घेऊन आलो आहे आणि मिरची आहे, लसूण आहे, आलं आहे आणि गोमूत्र आहे. तर हे सगळं आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे. मिरच्या वगैरे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि मग ते रात्रभर म्हणजे आता समजा 5 लिटर आहे तर ते मला 2 लिटरपर्यंत येईल एवढं करायचं आहे, आटवायचं आहे ते, म्हणजे त्याचा थोडासा प्रभाव वाढतो. तर मी आता बनवायला घेतो आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मी ही कडुलिंबाची पानं आणली. हे 10 रुपयाची 4 प्रमाणे मी 8 आणले. आपल्याला जास्त बनवायचं नाही कारण हे जे निमस्त्र बनवतो ते आपण 3 महिने टिकेल एवढंच बनवणार आहोत. त्याच्यामुळे जास्त घेतलेलं आहे. आणि हे सगळं बघू शकता तुम्ही. लसूण आहे, मिरची तिखट आणलेली, इथं आलं आहे आणि तंबाखू घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि गोमूत्रामध्ये आपल्याला उकळायचं आहे. म्हणजे गोमूत्रामध्ये उकळलं की ते आपलं जास्त दिवस टिकतं. पाण्यामध्ये उकळू शकलो असतो पण ते मग लगेच खराब होतं. आणि गोमूत्रामध्ये उकळलं तर ते जास्त 3 महिने ते टिकतं. तसं म्हणजे कडुलिंबाची पानं बारीक करून घेतले, जरा कोयत्याने अशी बारीक केले, कारण जर बारीक केली तर सगळा रस वगैरे निघेल त्याच्यातला व्यवस्थित. तर आता हे सगळं आहे ते मी आता ह्या वाहिन्यामध्ये आता कुठून घेतो. जाडं भरडं करायचं, काय एवढं पेस्ट नाही करायचं आहे, जाडं भरडं करायचं. तर आता करून घेतो सगळं ते. तर हे मित्रांनो असं जाडं भरडं करून घेतलं आहे. एवढं पातळ करायची पेस्ट करायची गरज नाही, कारण आपण त्याला खूप बॉईल करणार आहे. त्याच्यामुळे आपण जाडं भरडंच करून घेते. थोडंसं त्याचा रस निघायला भरपूर झाला. तर आता मी सगळं करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, अशा प्रकारे हे जाडं भरडं करून घेतलं आहे वाहिन्यामध्ये. फक्त रस आला पाहिजे त्याचा, मग ते आपोआप आपण पाण्यामध्ये उकळलं की त्याचं सगळंच रस निघून जातो तो. तर चला आता झालं आहे, आता पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. तर चला मंडळी, आता हे निमस्त्र आहे ते बनवायला घेतो. निमस्त्र म्हणजे कसे बारीक बारीक ज्या किडी असतात, म्हणजे आता तुरीवरती पडले किंवा मुगावरती पडले, मग ह्याच्यावरती जे कीड पडले आहेत तर त्याच्यासाठी हा स्प्रे मी करतो आहे. कारण कुठलंही केमिकल वापरणार नाही, आपल्या ह्याच्यावरच करणार आहे. तर आता हे बनवायला सुरुवात करतो मी. तर तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो कशी काय करायची ते. आपल्याला आपण निमस्त्र बनवायला सुरुवात करतो. अंडा घेतला, अंडा घेतला. त्याच्यामध्ये मी मुंबईवरनं काही गोमूत्र आणलं होतं, माझ्याकडे होतं बाकीचं, कारण गावी सहसा भेटत नाही. सांगितलं तर ते त्यांना ते पकडलं थोडंसं अवघड जातं, तर थोडं विकत आणलं मी. तर ते 5 लिटर आहे. सगळं आता हे व्यवस्थित सगळं भरून घेतो. तर आपण हे फक्त 3 लिटर वापरणार आहोत, कारण की तुम्हाला जीवामृत वगैरे बनवायचं असतं, तर त्याच्यामुळे मग लगेच उपलब्ध होत नाही. मी आता हे 3 लिटरमध्येच बनवणार आहे. 3 लिटरचं मग हे 1.5 लिटरपर्यंत आपल्याला झालं की मग फक्त आपल्याला 3च महिने वापरायचं आहे. त्याच्यामुळे मग बोलू जास्त बनवायची गरज नाही. तर 10 लिटरचा आपला पंप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक 100-200 ml टाकायचं पाण्यामध्ये.
ते पुरेल ते एवढं. आता हे टाकलंय मी सगळं आपलं गोमूत्र. आता हा कढीपत्ताचा आपलं, आता हा कडुनिंबाचा पाला आहे, निमपाला थोडा बारीक केला आहे, तर तो सुद्धा आता त्याच्यामध्ये टाकून घेतो. तर हा पाला टाकून झाला आपला, आणि थोडंसं त्याच्यात आतमध्ये बुडवतो व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये मी आता हा जो तंबाखू आहे तो टाकून घेतो त्याच्यामध्ये. पाव किलो तंबाखू आहे, जास्त नको आपल्याला. पाव किलो तंबाखू घालायचं, दोन्ही मिळून पाव किलो आहे. आपण जे आता हे बनवतोय ह्याच्यामुळे कुठल्याही किडींना त्रास होणार नाही. म्हणजे जे शत्रू कीटक असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आपल्या ज्या भाजीपाला किंवा आपण जे तूर वगैरे पेरलं आहे, मूग आहे, त्याचे किडे असतात, तर त्या किडींना फक्त हे पळवून लावतात. मित्र कीटक असतात तर त्याच्यावरती याचा काय दुष्परिणाम होत नाही. हे आपण पूर्ण नैसर्गिकरित्या बनवतो. तर याच्या ह्याच्यामध्ये आपण हे जे सगळं मिश्रण केलं, आलं, मिरची, ते आता हे आपण टाकतो त्याच्यामध्ये. तर हे बघा, आपण सगळं आता व्यवस्थितरित्या ह्याच्यामध्ये सगळं बुडून घेतलं आहे. गोमूत्रसुद्धा बघा तुम्ही आहे वरपर्यंत. तर ते जरा शिजलं पाहिजे, म्हणजे थोडं आटलं पाहिजे. ते सगळे ह्याचे जे आतमधले गुणधर्म आहेत ते सगळं काढून टाकेल, खेचून घेईल बाहेर. हे द्रावण इतकं तिखट आहे. मिरचीसुद्धा खूप तिखट वापरली मी ह्याच्यामध्ये. आलं आहे, लसूण आहे, आपला हे आहे तंबाखू आहे. त्याच्यामुळे आपण पूर्ण नैसर्गिकरित्या आपण हे करतो आहे, किडीचं नियंत्रण करतो आहे. म्हणजे आपल्या पर्यावरणाला आपण हानी नाही, आणि जी माणसं खाणारी आहेत, जे काय पिकल त्यांनासुद्धा ते सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारचं खातील, म्हणजे कुठल्याही केमिकलचं नाही खाणार ते. तर आता मी हे जे सगळं करतो आहे ते पूर्ण नॅचरल पद्धतीने करतो आहे. म्हणजे तिथे कुठलेही केमिकल आपल्याला वापरत नाही मी. कुठलं केमिकल वापरलं नाही, म्हणजे युरिया वापरलं नाही किंवा दुसरं कुठलंही खत वापरलं नाही. मी फक्त जीवामृत, घनजीवामृत आणि कीड नियंत्रणासाठी हे निंबास्त्र वापरतो आहे. दशपर्णी अर्कासाठी बघूया. दशपर्णी 10 पानांचा अर्क असतो आणि तो 40 दिवस आपल्याला ठेवायला लागतो. तो आपण वर्षभर वापरू शकतो. बघूया, आपल्याकडे जर त्या प्रकारची पानं भेटली तर तो सुद्धा तुम्हाला दाखवेन बनवून. तर बघूया आता हे किती वेळ शिजतं आहे तर ते शिजलं आता 1-2 तास आपण तसंच ठेवणार आहोत त्याच्या चुलीवरती. ते व्यवस्थित त्याला बॉईल आला पाहिजे, 3 बॉईल आले पाहिजे त्याला. तर अशा प्रकारे केलं आहे. बघूया, पहिल्यांदाच केलं आहे. ह्याचा आपल्या किडीवरती, आपल्या जे पिकावरती जे किडी आहेत त्याच्यावरती काय परिणाम होतो तो तुम्हाला मी सांगेन. आणि पहिला प्रयोग फसतोच, पण जर चांगला सक्सेस झाला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही घरी करू शकता आणून. हे सगळं मी मुंबईवरूनच आणलं. दादरला कडुनिंबाची वगैरे पानं मिळतात तर ती घेतली. मला किती एक 200 रुपये खर्च आला सगळं, म्हणजे 200-250 मला 300 रुपये खर्च आला टोटल. ते आपलं कडुनिंबाची पानं स्वस्तच असतात दादरला, तर ती घेतली. परत
दादरलाच ते होलसेल मार्केट आहे, तिथे मिरची घेतली, लसूण घेतली, परत आलं घेतलं. तर सगळं मी स्वस्तामध्येही बनवलं आणि आपल्याला हे 3 महिने ते वापरायचं आहे. तर मंडळी बघू शकता किती आटवलं आहे ते. इथपर्यंत भरलं होतं, वरपर्यंत थोडं. तर आता हे सगळं आटलं आहे थोडं. तर आता चूल बंद करून घेतलं आणि मग आता हे रात्रभर तसंच ठेवायचं आपल्याला थंड होण्यासाठी. आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि मग 1-2 दिवसाने आपल्याला ते वापरायला घ्यायचं आहे. कारण सगळं आतमधला त्याचा रस व्यवस्थित निघला पाहिजे, त्याच्यानंतरच ते आपल्याला वापरायचं आहे. तर मग जेव्हा मी फवारणी करेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच. तर मित्रांनो, औषध करायला घेतलं होतं 17 तारखेला आणि आज आहे 19 तारीख. तर मधला 1 दिवस गेला, कारण तो 1 दिवस तसंच ठेवला होता मी. ते थोडं आतमध्ये व्यवस्थित जिरलं पाहिजे. हे बघा, व्यवस्थित जिरलं आहे ते आतमध्ये. तर आता मी काढून घेतो हळूहळू. तर मंडळी, जे 4 लिटर गोमूत्र आणलं होतं त्याच्यामध्ये 1-1.5 किलो आपण निंबाचा पाला वापरला आहे, अर्धा किलो मिरची वापरले, अर्धा किलो लसूण वापरले, अर्धा किलो हळद वापरले आणि पाव किलो आपण तंबाखू घेतला आहे. तर असं सगळं मिश्रण आपण बारीक करून घेतलं. कडुनिंबाची पालं होती, म्हणजे जी निंबाची पानं असतात ती बारीक करून घेतली आणि जे आपलं सगळं मटेरियल होतं, मिरची, लसूण आणि अद्रक, ते आपण पाट्यावरती आपल्या वाहिन्यामध्ये आपण कुटून घेतले. सगळी पेस्ट व्यवस्थित केले आणि त्याच्यानंतर ती चुलीवर ठेवल्यानंतर मग आपण 3 उकळ्या काढल्यात. 3 उकळ्या म्हणजे आपण जे 4 लिटर गोमूत्र घेतलं होतं ते आपण 2 लिटरपर्यंत उकळलं. त्याच्यानंतर ते तयार झालं, कारण ते द्रावण खूप चांगल्या प्रकारे तयार होतं, एक्स्ट्रॅक्ट होतं. तर असं तयार केलं, ते तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, अशा प्रकारचं आपण ते द्रावण तयार केलं आहे निंबाचं. निंबाची पानं असल्यामुळे त्याला निंबास्त्र किंवा निंबाक बोलू शकतो आपण. तर अशा प्रकारे तयार केले. तर आता हे प्रमाणाचं सांगितलं आहे, 10 लिटरला 100 ml किंवा 200 mlचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण घालू, कारण मला काय जास्त फवारणी नाही करायची. आपली हळद आहे त्याच्यावरती आपल्याला फवारणी करायची. हळद आहे, तूर आहे आणि मूग आले, तर त्याच्यावरती आपल्याला फवारणी करायची. तर ह्याची एक्सपायरी डेट आहे, तर ह्याची एक्सपायरी आहे 3 महिन्याची सांगतात, पण आपण हे 6 महिने आणि वर्ष, म्हणजे जेपर्यंत आपली हळद आहे तिथपर्यंत आपण हे वापरून बघूया. जर त्याच्याने जर काय होत असेल तर आपण मग त्याप्रमाणे आपण वर्षभर ते वापरू शकतो. बघूया. आता मी उद्या फवारणी करायला जाणारच आहे, तर ती फवारणीसुद्धा तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये.